आज विधान परिषदेच्या सभागृहामध्ये प्रश्न उत्तराच्या तासाला मिलिंद नार्वेकर सन्माननीय विधान परिषद सदस्य यांनी एक प्रश्न विचारलेला होता। त्या प्रश्नाला उत्तर देताना मुंबईमध्ये मराठी भाषिक लोकांना घर घेण्यामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी याच्यावरती प्रश्न उत्तर चालू होती। मी दिलेल्या उत्तरानं काही अंशी सन्माननीय सदस्य मिलिंद नार्वेकरांचं समाधान झालं। उपप्रश्न सन्माननीय सदस्या चित्राताई वाघ यांनी विचारला। श्रीमती चित्राताई वाघ यांनी असं विचारलं की यापूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये अशा प्रकारे धोरण आणलं होतं का? त्याला उत्तर देताना मी या ठिकाणी सांगितलं की यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना असं कुठलंही धोरण मराठी भाषिक लोकांच्या घरांच्या संदर्भामध्ये आणण्यात आलेलं नव्हतं। हा मी उल्लेख उद्धव ठाकरे साहेबांचा केल्यानंतर श्री सदस्य अनिल परब यांना या गोष्टीचा राग आला आणि ते जोरजोरामध्ये या संदर्भामध्ये तुम्ही सुद्धा मंत्री होता त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये, तुम्ही का नाही बोलला? तर मी त्यावेळी सांगायचा प्रयत्न करत होतो की आम्ही जरी मंत्री होतो तरी आम्ही राज्यमंत्री होतो, तुम्ही कॅबिनेट मंत्री होता, तुम्ही उद्धव ठाकरेंच्या जवळचे होता। हे बोलता बोलता अनिल परब साहेबांनी तुम्ही तर गद्दारी करत होता हा शब्द वापरला। त्यांनी जेव्हा आमच्यावर गद्दारीचा शब्द वापरला तेव्हा मग मी सुद्धा त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं की तुम्ही तिथं काय चाटायचा प्रयत्न करत होता मग त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर? त्यांनी जेव्हा आम्हाला गद्दारी शब्द वापरला मग त्याच्यामध्ये आमचं तू मैमय झालं, त्यांचा आवाज वाढला, माझाही आवाज वाढला आणि मग थोडंसं आमचं एकमेकांमध्ये बाचाबाची झाली। नाही पण तुम्ही बघून घेण्याची पण भाषा त्या ठिकाणी केली असं पण रेकॉर्ड मध्ये आलं, रेकॉर्ड मधून ते काढायला सांगितलं अशी माहिती माननीय विधान परिषद उपसभापतींनी त्यामधलं जे काही त्यांना भाष्य योग्य वाटलं नाही ते भाष्य काढून टाकण्याचे आदेश उपसभापतींनी दिले। पण हे बघा आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही सुद्धा या ठिकाणी 3-3 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले लोक आहे। आम्हाला जर कुणी मोठ्या आवाजामध्ये आणि आमचा अपमान करणारं, आमचा अवमान करणारं, आमची बदनामी करणारं सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड जर कोणी वक्तव्य करत असेल तो किती कुठलाही कुणाचा असला जवळचा लांबचा आम्ही ते सहन करणार नाही। म्हणून त्यांचा आवाज जसा वाढला ते अरे तुरे बोलायला लागले, मी अरे तुरे बोललो, ते बघतो म्हणले, मी पण बाहेर ये बघतो म्हणलं, याच्यापेक्षा वेगळं काय झालं? बघणार आहे का आता का वाद मिटलाय सर? हा वाद आता आहे मराठी शिल्लक आहे की वाद पूर्णपणे मिटला आता का दोन्ही नेते एकमेकांना अजूनही बघण्याच्या येत आहेत? जरा अरे माझी माध्यमांना विनंती आहे, तुम्ही आता एवढे सगळे आपापसातच बोलायला लागला तर आमचा वेळ कशासाठी घेता तुम्ही? आम्हाला गडबडीत पुढच्या मीटिंगला जायचं असते, कुठं ब्रीफिंग घ्यायचं असते, तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही थांबतो आणि तुम्ही आपापसातच बोलता, आम्ही काय बोललेलं तुम्हाला कळत पण नाही। माझी विनंती आहे तर असं आता तुम्ही जो प्रश्न विचारला काय झालं पुढं होणार, त्यांनी जर पुढं हे वाढवायचं ठरवलं त्याच्या दुप्पट वाढवायची आमची तयारी आहे। आम्ही सुद्धा शिवसैनिक आहोत। बाळासाहेब ठाकरेंनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला आरेला कारेत उत्तर द्यायचं शिकवलेलं आहे। धन्यवाद। एक मिनिट सांगू का आम्ही काय करत होतो ते? सांगू का? काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार? तुला दाखवतो याला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय म्हणतो? 10 मिनिटांसाठी थांबवते कामकाज। माननीय हेमंत पाटील यांनी प्रश्न विचारला तर हेमंत पाटील हे देखील विसरले, वरच्या सभागृहात जरी चतुर्वेदी गेले असतील तरी खालच्या सभागृहात हेमंत पाटील देखील आम्हीच पाठवलेले आहेत। त्याच्यामुळे आपण पण तिकडे जाऊन आलेले आहात। प्रश्न असा आहे की जो प्रश्न सभागृह विचारतोय, सभागृहाचा एकंदर सेन्स बघता की सभागृहातल्या सदस्यांचं म्हणणं काय आहे, कायदा आहे की नाही? आपण म्हणताय की कायदा नाही आहे, मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे। मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हे आपण कशाच्या आधारावरती सांगताय? ही मराठीची इच्छा सांगताय आपण, हा कायदा आहे का? मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळालं पाहिजे हा कायदा आहे का? कायदा नाही आहे, सरकारची इच्छा आहे, मराठी माणसाची इच्छा आहे की मिळाला पाहिजे। आमचं तेच म्हणणं आहे कायदा करा। जर तुम्ही PAP साठी कायदा करता, तुम्ही घर ताब्यात घेता, तुम्ही बाकीच्या सगळ्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब हे ते सगळं आता वाचून दाखवलं, त्याच्यामध्ये तुम्ही घरं ॲक्वायर करता
आमचं म्हणणं असं आहे की नवीन रिडेव्हलपमेंट जिथे होते, आज मुंबई पूर्णपणे MMR रिजन रिडेव्हलपमेंटच्या झोनखाली आहे. आपण जे काय मोजायचे आहेत मराठी, ते 40% मराठी ह्या गटामध्ये बांधा. जसं त्यांनी सांगितलं की पहिलं देऊळ बांधून टाकतात, तिथे देरासर बांधून टाकतात, आतमध्ये कोणाला जायची हिंमतच नाही. माझं म्हणणं असं आहे की 40% घरं मराठी माणसाला परवडतील, म्हणजे 500 ते 750च्या दरम्यानची मराठी घरं आपण 40% बांधणार. त्याच्यासाठी कायदा करणार काय, आपली इच्छा काय आहे, आपण काय करू इच्छितो. इच्छा आज फक्त या सभागृहात, इथून बाहेर गेलं की लोडाची दादागिरी चालू होती. त्याच्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे, नाही ठीक आहे नाव मागे घेतो, पण बाहेर काय चाललंय त्याची सभागृहाचे सदस्य जे काय सांगतायत, आमची मंत्री महोदयाकडनं एवढीच अपेक्षा आहे की मंत्री महोदयांनी सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो, या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये, मराठी माणसाला न्याय मिळणार नाही. समिती करा. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल, कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल. कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण या संदर्भातला मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी 40%ची अट टाकून कायदा आणणार का. सन्माननीय सभापती महोदया, मी वारंवार मगाचपासून या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे. आता सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील, म्हाडाचे प्रकल्प असतील, SRAचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील, या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत, तीच भूमिका या सदनाची आहे, तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे. पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वाघनी प्रश्न विचारला मिलिंद नार्वेकर साहेबांच्या नंतर की 2019 ते 2022 त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का, अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का, अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का, तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता. मग त्यावेळी एक मिनिट ऐका ना, ऐका अरे ऐका ना, ऐका का आता तुम्ही केलं नाही, तुम्ही केलं नाही, तुम्ही माझी विनंती आहे तुम्ही ऐकून घ्या. तुम्हाला सकारात्मक उत्तर पाहिजे ना, खाली बसा. केलं नाही तुम्हाला गोंधळात सभापती महोदया, तुम्ही शांत राहा जरा. पुढचा नाही तुम्ही शांत राहा. अहो तुम्ही असे आमरे तुम्ही केलं नाही, रेकॉर्डवर येतंय ना, ते ऐकवत नाही का, ते ऐकवत नाही का. होऊ दे ना. अरे तुम्ही केलं नाही, मंत्री होतात, तुम्ही केलं नाही, मंत्री होतात, तुम्ही करू शकला नाही. म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे, तुमचं पुतला मावशीचं प्रेम आहे. मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, खाली बसा. सन्माननीय सभापती महोदया, मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, तुम्ही खाली बसा प्लीज. शांत. सन्माननीय सभापती महोदया, यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे. नाही तुम्ही कशासाठी आपल्याला मला सभापती महोदया, चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना. अरे तुम्ही स्वीकारा, तुम्ही केलं नाही. बरं मंत्री महोदय पुढे बोला, तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा. पुढे बोला, पुढे बोला. ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे. अहो आम्ही करणारच. साहेब असं नका बात करू, मराठी भाषेचा विषय साहेब ऐका माझं. प्रसादजी लाड जागेवर जाऊन बसा. हा सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा, उत्तर पूर्ण करा. चला तुम्ही शांतता ठेवा. अहो ते तुमचं पूर्ण ऐकून आणि आता खाली बसा. सन्मान्य सभापती महोदया, तुम्ही उत्तर पूर्ण करा. यांचं ऐकायची जर अहो त्यांनी ते आता तुम्हाला गोंधळ घालायचा का. एक सभापती महोदया, आता मला वेळ द्या. आता तुम्ही ऐकून घ्या. अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या, ऐका ना. खाली बसा. आता काय झोपतंय का कानाला. नाहीये, मराठी माणसाचा प्रश्न आहे. ऐका पाहिजे ना. ऐकून घ्या. नाही असं बोलायचं नाही. शांत. एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का. काय गद्दारी सांगतो, कुणाला म्हणतो गद्दार. शांतता तुला दाखवतो यायला गद्दार कुणाला म्हणतो रे. काय गद्दार काय सभागृह 10 मिनिटासाठी थांबवते कामकाज.